टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीच्या पापळमधून जर आपण पाहिलं तर 7-12 कोरा ही पदयात्रा काढलेली होती। 138 किलोमीटरची संपूर्ण ही पदयात्रा होती। जवळपास 125 किलोमीटरचा टप्पा पार केला आणि याचा शेवटला दिवस या पदयात्रेचा आहे। आज जाहीर सभा बच्चू कडूंची होणार आहे आणि राज्यभरामधनं शेतकरी असेल, प्रहारचे कार्यकर्ते या अंबोड्यामध्ये जर आपण पाहिलं तर जाहीर सभेला हजर लावणार आहे। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, कसा राहिला प्रवास संपूर्ण हा 7 दिवसांचा? तर पायाच्या दृष्टिकोनातून कठीण होता, पण मानसिक दृष्ट्यातून खरं तर अधिक प्रसन्न किंवा बळ देणारा होता। पायाले त्रास झाला पण मनाले प्रसन्नता आली। बऱ्यापैकी जर आपण पाहिलं तर आज 10% तरुण आणि सर्व पक्षातले कार्यकर्ते जरी मोठे जरी अजून इन्व्हॉल्व झाले नसेल, पण त्या कार्यकर्त्याच्या गावातल्या कार्यकर्त्याचाही खालचा कार्यकर्ता त्याची मानसिकता या पदयात्रेमध्ये बदलत आहे। इतिहास सांगणारी पिढी आता अर्थ सांगणारी झाली पाहिजे, अर्थशास्त्र सांगणारी झाली पाहिजे। इतिहासात रमून चालणार नाही, तर इतिहासासोबत अर्थाला आम्ही पाहतोय कसं जवळ करता येईल, अर्थशास्त्राला कसं जवळ करता येईल, हा जो एक आमचा प्रयत्न आहे त्याला बऱ्यापैकी यश भेटलेलं आहे। प्रचंड ताकदीनं लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। अनेक जाती धर्मातल्या लोकांनी सहकार्य केलं, अनेक पार्टीतल्या लोकांनी सहकार्य केलं। हे या पदयात्रेतलं सगळ्यात मोठं मला वाटतं यश आम्हाला भेटलेलं आहे। लोकांच्या डोक्यामध्ये हे आलं का नाही मी पहिले शेतकरी आहे, शेतमजूर आहो, ही जे आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि हाच मार्ग त्याच्या स्वातंत्र्याचा आहे। मी शेतकरी असं म्हणणं किंवा मी मजूर आहे असं म्हणणं, मी कष्टकरी समाज आहे असं म्हणणं म्हणजे त्याला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाणं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश भेटलेलं आहे। आजची जाहीर सभा होणार आहे, किती शेतकरी येतील, सरकारचं देखील लक्ष लागलेलं आहे संपूर्ण सभेकडे, कसं सांगणार? कारण दिवसेंदिवस जो पाठिंबा संपूर्ण शेतकऱ्यांचा या यात्रेदरम्यान तुम्हाला मिळाला। खरं तर आता कुठं गाड्या पाठवल्याने काही पाठवायची गरजही पडली नाही आणि एकंदरीत स्वतःहून लोक येणार असं आम्हाला वाटतं आणि अपेक्षा आहे का जास्तीत जास्त लोक आले तर आम्हालाही लढा समोर चालवता येईल। लोकांची संख्या कमी असली तर आम्हालाही थोडासा विचार करावा लागेल, कारण कसं आहे का ज्याच्यासाठी लढतो तो जर तयार नसेल तर मग विनाकारण त्या लढाई लढण्यात काही अर्थ नसते। त्याच जो दुःखी आहे, ज्याला यातना आहे, त्यांनी या सभेला यायला पाहिजे। जातीच्या धर्माच्या सभेला जशी स्वतःहून गर्दी होतं, ते जे स्पिरिट असतं ते शेतकरी म्हणून जर आलं तर लढ्याला किंमत राहते आणि ते आज आम्ही पाहतोय। खरं तर 7 दिवस माझी परीक्षा होती, आता शेतकरी आणि मजुराची परीक्षा आहे। त्यांना आलं तर आम्ही थोडा विचार बदलू आणि नाही आलं तरही मग विचार करून वेगळा विचार करू। अनेकदा तुमचे आंदोलन जे आहे ते लक्षवेधी ठरते। पोलीस अलर्ट संपूर्ण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेले आहेत, बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आता ते काळजी म्हणून त्यांना घ्यावं लागत असतं। आता आम्ही पूर्ण शांततेचंच आंदोलन ठरवलं आहे, त्याच्यानं जाऊन सभाच घेणे आहे, पण आता आमचा पूर्व इतिहास तसा फार चांगला नसल्यामुळं त्यांना काळजी लागली असेल। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड, यांच्यावर हल्ला झालेला आहे, त्यांना काळं फासलेलं आहे आणि ज्यांनी काळं फासलं ते भाजपचे कार्यकर्ता आहेत। भाजपचा कार्यक्रमच आहे का? कार्यक्रम एक म्हणजे ते सत्तेत राहून लोकांकडे जास्त लक्ष देत नाही, सत्तेत राहून राजकारणाकडे जास्त लक्ष देतं आणि त्याच्यामुळं मोठी अडचण आहे देशामध्ये। त्यांनी जर ज्या पद्धतीनं राष्ट्रीय सेवक संघानं काम केलं, काही राष्ट्रीयत्व जपण्याचं काम केलं, ते भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये येत नाही, याचं दुःख आहे। खरं तर सत्ता आल्यानंतर त्यांनी लोकांपर्यंत जाण्याचं काम म्हणजे वनवासी आश्रम त्यांनी राष्ट्रीय सेवक संघातून उभा केला, मेळघाटमध्ये आदिवासी त्यांच्या संस्था काम करायला लागल्या। म्हणजे इकडे तुम्ही तुमच्या मूळ शाखेचं काम दुःख संपवायचं आहे आणि सत्ता आल्यानंतर मात्र दुःख संपवता तुम्हाला येत नाही। म्हणजे भाजपचं मोठं अपयश आहे। तुम्हाला असे माणसं समोर करून गायकवाडसारख्या एखाद्या विचारवंताला काळं फासता येतं, हे मोठं दुःख आहे।
हे बच्चू कडू होते. आज अंबोळामध्ये जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंची जाहीर सभा आहे आणि या सभेला राज्यभरामधनं शेतकरी येणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, गुंज, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.